भारतानं दुग्ध उत्पादन क्षेत्र अमेरिकेकरता खुलं केल्यास भारतातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना वार्षिक 1.03 लाख कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका विश्लेषण अहवालामध्ये म्हटलं आहे. अल्पवयीन मारुती इटळकर मृत्यू प्रकरणात मुख्य सूत्रधार रणजित चौधरीला अद्याप अटक न झाल्याच्या निषेधार्थ मारुतीच्या कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आरोपीला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील निळेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. वर्ग 2 मध्ये गेलेली जमीन वर्ग 1 मध्ये करण्याकरता शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करण्यात आला, मात्र निर्णय होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेले आहेत. जळगावच्या रावेर तालुक्यातील सावदा शहरामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली, त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा 4 ते 5 दिवसांकरता बंद ठेवण्यात येणार आहे. चंद्रपुरात पोलीस विभागानं अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्याकरता शहरातील प्रमुख मार्गांवर भव्य रूट मार्च काढला. या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये विदर्भ गुंतवणूक सल्लागारपदी शिबानी दाणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विदर्भातील गुंतवणुकीची संधी ओळखणं, क्षेत्राचा प्रचार करणं, MIDC आणि मिहान तसंच इतर संबंधित संस्था हितधारकांचे समन्वय साधणं याची जबाबदारी शिबानी दाणी यांच्यावर दिली गेलेली आहे. अखंड मराठा समाज अहिल्यानगर यांच्या वतीनं जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र मिळण्यास होत असलेल्या प्रचंड दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरियासह इतर खतांच्या टंचाईचा सामना करावा लागतो आहे. तर माणिकराव कोकाटेंच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरियासह इतर खतांच्या टंचाईचा सामना करावा लागतोय. मालेगाव, मनमाडसह ग्रामीण भागात युरिया खतांची भीषण टंचाई निर्माण झाली. युरिया अभावी पिकं धोक्यात आली. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय. नागपूरच्या मुख्यमंत्री सचिवालयातील सहसचिव आशा पठाण यांना भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नती मिळाली आहे. केंद्र शासनाच्या पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल आणि ट्रेनिंग विभागानं या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. पुण्यामध्ये ढोल पथकांच्या सरावाला सुरुवात झाली. गणेशोत्सवाकरता शहरातील ढोल पथकं सज्ज झालेली आहेत. अनेक ढोल पथकांकडून वाद्यपूजन करून सरावाला सुरुवात करण्यात आली. जळगावच्या टोळी ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये बैठक पार पडली. गावातील महिलांनी गावातील दारूबंदीबाबत जोरदार मागणी केली. या मागणीला सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 8 दिवसांमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन अधिकृत ठराव करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सोबत घेत एकाच दिवसात 15 लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आलाय. ही मोहीम 19 तारखेला राबवली जाणार आहे. सोलापुरातील पोलिसांनी कारवाई करत 3 अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. या चोरट्यांकडून पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत 61,000चा मुद्देमाल जप्त केला. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. शहापूरमधल्या किन्हवली गावातली ही घटना आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पती कैलास हरड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धुमाकूळ घालत दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील 2 आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. आरोपीकडून 10 दुचाकीसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. गावाकडच्या 50 बातम्यांकडे वळणार आहोत. पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरण काठोकाठ भरलेलं आहे. जुलै महिन्यामध्ये पहिल्यांदाच 95% पाणीसाठा जमा झालाय. भुसावळच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी 2326 मिलीमीटर तर यंदा 1906 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 419 मिलीमीटर पावसाची तूट झालेली आहे. राज्याच्या अनेक भागात पाऊस सक्रिय झालाय. मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसतोय असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. यामध्ये मुंबईसह कोकणाला खबरदारीचा अलर्ट देण्यात आलाय. मे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये दाखल झालेल्या मॉन्सूनने पहिल्याच फटक्यात मुंबईची दाणादाण उडवून दिली. मात्र तेव्हापासूनच दीर्घ रजेवर असलेल्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आजही मुंबईकर आहेत.
नाशिकमधला पाऊस बंद झाल्यानं जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली आहे। जायकवाडी धरणातील पाणी साठा 75% पोहोचलाय, त्यामुळे सिंचनाच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत चाललाय, त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्याकरता या पावसाळ्यामध्ये प्रथमच धरणाच्या दरवाजातून विसर्ग करण्यात येणार आहे। तसंच नदी पात्रामध्ये आणखी सुमारे 5000 क्युसेक विसर्ग होणार आहे। यामुळे कोयना नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये यंदा 15 दिवस आधीच मोसमी पावसाचं आगमन झालं, त्यामुळे शेतकरी राजा लवकरच हंगामाला लागला। उन्हाळ्यामध्ये कोरडठाक पडलेले सिंचन प्रकल्प आणि इतर जलस्रोत सुद्धा काही प्रमाणात पाण्याने भरले। सध्या जिल्ह्यातील 8 प्रकल्प 100% भरलेत, 7 प्रकल्प निम्म्यापेक्षा अधिक भरलेत। मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्याकरता 9 मे पासून प्रशासनाने भाडेवाढ लागू केलेली आहे। या भाडेवाढीमुळे बेस्टचं मासिक उत्पन्न दुपटीने वाढणार आहे। मुंबई महापालिकेने जाहिरातबाजीतून आपले उत्पन्न वाढवण्याचा निर्णय घेतला। याकरता स्वमालकीच्या जागांवर जाहिरातीला परवानगी देण्यात येणार आहे। याचा सविस्तर अभ्यास करण्याकरता सल्लागारांची नियुक्ती केली जाणार असून त्याकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मुंबईच्या रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाले हे आणि पालिका यांच्यातला संघर्ष आपल्याला काही अपरिचित नाही। अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे आणि मुंबई महापालिका आणि पोलिसांना कारवाईचे निर्देश दिलेले। या कारवाईतून महापालिकेने वर्षभरामध्ये 1.5 लाखांहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई केली आणि 3,11,00,000 रुपयांचा दंड वसूल केला। गेल्या 7.5 वर्षांमध्ये म्हणजे जानेवारी 2018 ते मे 2025 या कालावधीमध्ये मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करताना 8,273 प्रवाशांचा मृत्यू रूळ ओलांडताना आणि धावत्या लोकलमधून पडून सर्वाधिक मृत्यू झाल्याची कबुली मध्य रेल्वेने सोमवारी उच्च न्यायालयामध्ये नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करत दिली आहे। पश्चिम रेल्वे प्रशासनाने आता उपनगरीय स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार प्लॅटफॉर्मची उंची उपनगरीय स्थानकांवर 0.9 मीटरपर्यंत तर अन्य स्थानकांवर 0.84 मीटरपर्यंत वाढवण्याचं काम हाती घेतलेलं आहे। केंद्र शासनाच्या पीएमई बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना विद्युत बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। योजनेचा पहिला मान नागपूर महापालिकेचा आहे। ट्रायलसाठी आलेली बस पुढील 3 दिवस नागपूर शहरामध्ये मार्गक्रमण करणार आहे। राज्यात 38 ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारण्याकरता परिवहन विभागाने मे महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया राबवली होती। त्यानुसार आता कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येत आहे। रोजमार्टा या संस्थेला राज्यातील 10 आरटीओ कार्यालयांमध्ये बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हे ट्रॅक उभारण्याचं काम देण्यात आलेलं आहे। पावसाळ्यामध्ये पाण्यामुळे अनेक आजार होतात। जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगातील 80% आजार हे दूषित पाण्याशी संबंधित असतात। भारतात तर पावसाळ्यामध्ये नाल्यांचं पाणी, गळकी पाईपलाईन, साठलेलं सांडपाणी यामुळे पिण्याच्या पाण्यात सहज दूषित घटक मिसळतात। त्यामुळे चुकूनही असं पाणी पिऊ नका। जर प्यायलात तर गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो। नागपूर शहरातील लहान नाल्यांची स्पायडर मशीन सफाई करणार आहे। बाबा फरीद नगर आणि शक्ती नाल्यातील सफाईच्या चाचणीची आयुक्तांनी पाहणी केली। झोपडपट्टी धारकांचं नुकसान होऊ नये याकरता झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत विकासकांकडून त्यांना 2 वर्षाचे आगाऊ भाडे देण्याची तरतूद आहे। मात्र विकासकानं हे आगाऊ भाडे न दिल्यास त्याच्या इतर मालमत्तेतून ते वसूल करण्याची तरतूद नव्या महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे। विभागीय शिक्षण उपसंचालक अंतर्गत मुंबईतील 3ही कार्यालयांमध्ये विविध अधिकाऱ्यांची 1728 पदं रिक्त असल्याने शिक्षण विभागातील कामं खोळंबली आहेत। ही पदं भरण्यात यावीत अशी मागणी करण्यात येते आहे।
शेती कर्ज आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाचं कर्ज याकरता स्वेच्छेनं सोनं व चांदी तारण ठेवण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिली आहे। तारणमुक्त कर्जासाठीही स्वेच्छा तारणाला परवानगी असेल। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील छोट्या कर्जदारांना कर्ज मिळणं सुलभ होणार आहे। जे दवाखाने तालुका वस्ती भागामध्ये आहेत, गावात आहेत, त्यांना दवाखान्याबाहेर QR कोड लावणं बंधनकारक केलं जाणार आहे। त्यामुळे बोगस डॉक्टरांना आळा घालता येणार आहे। त्याचबरोबर कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। कर्नाटकमधील व्यावसायिक कर विभागानं वार्षिक उलाढाल 40 लाखांपेक्षा अधिक असूनही जीएसटी टाळणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस बजावायला सुरुवात केलेली आहे। तब्बल 14,000 व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे। अंमली पदार्थ प्रकरणामध्ये अनेक वेळा अज्ञान मुलांचा वापर केला जातो। त्यामुळे आता अंमली पदार्थ प्रकरणातही मुलांचं वय 16 वरून 14 वर्षापर्यंत म्हणजे 2 वर्षांनी कमी करण्याबाबतचा विचार सरकारकडून केला जातोय। लवकरच केंद्राशी या संदर्भात चर्चा केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये ही माहिती दिली। अहमदाबादमधील विमान अपघातानंतर DGCAनं सगळ्या विमान कंपन्यांना आता नवीन सूचना जारी केलेल्या आहेत। देशात कार्यरत असलेल्या बोईंगसह इतर विमानांच्या फ्युएल कंट्रोल स्विच लॉकिंग सिस्टमची तपासणी करणं अनिवार्य करण्यात आलंय। देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सजलेली अशी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्यास सज्ज होणार आहे। येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून ही वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते JNPT आणि डोमेस्टिक क्रूज टर्मिनस ते JNPT या 2 जलमार्गांवर नियमितपणे धावणार आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं मुंबईतील आणखी एका भूमिगत मेट्रो करता प्रक्रिया सुरू केलेली आहे। अणिकागार ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान ही मेट्रो धावणार असून सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। पुणे शहरामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। पर्वती मुख्य जलवाहिनीची गळती रोखण्याकरता जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, नवीन पर्वती वारजे, NNDC जलशुद्धीकरण केंद्र या अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहे। तर शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होईल। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दिवा प्रभागातील डम्पिंग ग्राउंडमध्ये गेल्या 7 वर्षांपासून ठाणे महापालिकेकडून सातत्यानं बेकायदेशीर कचरा टाकण्यात येतो। या प्रकरणामुळे परिसरातील खारफुटीचं जैवविविधतेचं मोठं नुकसान, दुर्गंधी आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला। या गंभीर प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं ठाणे महापालिकेला तब्बल 10 कोटींचा दंड ठोठावला आहे। मुंबईतील फुटपाथसह अनेक जागांना अतिक्रमणाचा अनधिकृत बांधकामाचा वेढा पडलाय। त्यावर कुठलीही ठोस कारवाई होत नसल्यानं संतप्त झालेल्या सर्वपक्षीय सदस्यांनी विधानसभेमध्ये सरकारवर हल्लाबोल केला। गेल्या काही वर्षात राज्यातील माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यात यश आलेलं असलं तरी राज्यभरात ते एकसमान नाही। त्यामुळे राज्याच्या विशिष्ट भागातील नवजात आणि 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूमागील वैद्यकीय आणि अन्य कारणं शोधण्याकरता सार्वजनिक आरोग्य विभागानं 21 सदस्यांची जम्बो समिती नेमली आहे। राज्यात नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थ्यांनी ITI प्रवेश निश्चित केलेला आहे। मुंबईत हा आकडा 64% गेला आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयानं दिली आहे। CET सेलनं MCA आणि MTech ME या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता नोंदणीला 16 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्याकरता आणखी 2 दिवसांचा कालावधी मिळणार आहे। पावसाळ्याच्या तोंडावर नवी मुंबईमध्ये डेंग्यू आणि हिवतापासारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढत चाललाय। डेंग्यूचे संशयित रुग्ण वाढत असल्याचं महापालिकेच्या आकडेवारीतून समोर आलंय। त्यामुळे सफाई अपनाव बीमारी भगाव या अभियानाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेकडून विविध प्रतिबंधात्मक आणि जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत। महापालिका नगरपालिकांमधील कचरा व्यवस्थापनाच्या कामात एकसूत्रता आणण्याकरता एक सेल तयार केला जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये दिलं। पिंपरी चिंचवड शहराच्या नवीन सुधारित प्रारूप विकास आराखड्यावर विविध भागांमधून हरकतींचा पाऊस पडला आहे। 2 महिन्यांच्या मुदतीमध्ये 49,570 हरकती नागरिकांनी घेतल्या आहेत। आता हरकतींवर सुनावणी घेण्याकरता 5 सदस्यांची नियोजन समिती नियुक्ती करण्यात येणार आहे। महावितरणच्या जास्त ग्राहक संख्या असलेल्या शाखांचं विभाजन करण्यात येत असल्यानं पुण्यामध्ये 8 नव्या शाखांची निर्मिती होणार आहे। तसंच कोंढव्यामध्ये भूमिगत वीज वाहिन्यांचं जाळं निर्माण केलं जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली।